पवित्र पवित्र आत्म्याचे नावे. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, बहिणींनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. आज आपण इथे जमलेले सगळे लोक मनामध्ये काहीतरी एक इच्छा बाळगून इकडे आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आठवत आहे, मी एकटा जेव्हा एक चर्चमध्ये प्रार्थना करायला जात होतो, मला पाठवायला पहाटे माझा पप्पा गाडीमध्ये बसवण्यासाठी माझ्या सोबत चालत आले. पप्पानी मला सांगितलं कसे प्रवास करायचं, देवळामध्ये गेल्यावर कसे उभं राहायचं, देवळामध्ये जाऊन काय प्रार्थना कसं करायचं. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये कोणाला तरी तुमच्या मम्मीने पप्पाने असं काहीतरी सांगून पाठवलं असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्यामध्ये भरपूर कोळी बांधव आहेत. नक्की कोणाच्या तरी मम्मीने तुम्हाला सांगून पाठवलं असेल, आपल्याला भरपूर मासली मिळू दे म्हणून प्रार्थना कर. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर प्रत्येकाना पप्पानी काय बोललं असेल, मम्मीने काय बोललं असेल, तुम्ही स्वतः होऊन मनामध्ये असं काहीतरी इच्छा बाळगलेलं वगैरे पण असू शकताय. हालेलुया. धन्यवाद येशू. लूका सुवर्तमानामध्ये अशा काहीतरी एक गोष्ट लिहिलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. लूका सुवर्तमान 5व्या अध्यायामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रात्रभर मासली पकडत आहे आणि एकही मासली भेटत नाही. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये काही लोक मासली पकडायला गेलेले लोक पण असेल. हालेलुया. फिशिंग करणारे कोण असेल पटकन जरा हात वर करून खाली गेला. एकदा तरी गेलेले लोक हात खाली केला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोक मला फोन करून सांगतात, फादर 10 दिवस आला, 12 दिवस आला, काही भेटत नाही. प्रेज द लॉर्ड. किती निराशा असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल नर्सिंग करणारी एक मुलगी, तिने मला फोन करून सांगितलं, फादर काहीही ध्यानात नाही, काहीही ध्यानात नाही, परीक्षा लिहायला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराशेचं वातावरण. हालेलुया. कितीही मोठा निराशा जरी तुमच्या आयुष्यामध्ये असलं तरी, हालेलुया, परमेश्वर तेव्हा कुठे आहे. हालेलुया. परमेश्वर तुमच्या दुःखाच्या वेळी, निराशेच्या वेळी परमेश्वर कुठे आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. परमेश्वर कुठे आहे म्हणून आपण अनुभव घेणार. पहिले आपण इथे या वचन भागामध्ये एक अनुभव आपण घेऊया. हालेलुया. लूक 5:4 वचन आणि 5 वचनात आपण ऐकूया. आपले बोलणे संपविल्यावर त्याने सिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. हालेलुया. फक्त येशूने एक वाक्य बोलले. आपल्याला माहिती आहे, येशू सुताराचा पोरगा. येशू सुतार. हालेलुया. सुतार असलेले येशू कोळी असलेल्या सिमोनाला सांगत आहे, सिमोना एक काम कर,
प्रेज द लॉर्ड. तू खोल पाण्यामध्ये आता तुझे जाळे टाक. प्रेज द लॉर्ड. सिस्टर पुढे वाचा. सिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. हालेलुया. तू सांगितलंस, तुझ्या शब्दावरून मी एकदा जाळी टाकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकी काही कारण नाही. तू बोललंस म्हणून मी ऐकीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हात वर करून बोलायचं. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आमलासमध्ये एक मुलगा प्रार्थनेसाठी आला. प्रार्थनेत आलेले लोकांच्या बरोबर आला. हालेलुया. प्रार्थना करण्यासाठी आला नाही. त्यांना नुसतं बघायचं होता इकडे काही काही आहे म्हणून. प्रार्थना करणारे लोकांच्या बरोबर आला. तरी इथे आल्यानंतर त्याला दिसलं की वेगळा काहीतरी एक अनुभव इथे होत आहे. त्यांचा विचार पालटले आणि हा मुलगा काउन्सिलिंगच्या वेळी मला भेटायला आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी मला सांगितलं, फादर मला विशेष काही बोलायला वेळ नाहीये, तुम्ही फक्त एक आशीर्वाद मी जातो. मी त्याला सांगितलं की तू बस. हालेलुया. येशूने मला सांगितलं त्याच्या पलंगाखाली कोका आहे. त्या कोक्याच्या आतमध्ये 2 बोटी आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी त्या मुलाला सांगितलं, येशू सांगत आहे तुझ्या ते पलंगाखाली कोका आहे. ते कोक्याच्या आतमध्ये 2 बोटल्या आहेत. त्यांनी सांगितलं, नाही फादर, असं काही नाही, दुसरं कोणतरी ठेवलं असेल. हालेलुया. फादर, दुसरं कोणतरी ठेवलं असेल. हालेलुया. येशूने लगेच सांगितलं, याच्या कोलीच्या किल्ली हा कोणाकडे देत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा कधी कोणाला किल्ली देत नाही. प्रेज द लॉर्ड. मी त्याला विचारलं, येशू असं सांगत आहे तू किल्ली काय सांभाळून ठेवत, कोणाला देत नाही म्हणून. हालेलुया. त्यांनी सांगितलं, आता येशू तुम्हाला जर बोलायला चालू केलं मी काय करू. हालेलुया. प्रियानो, हा मुलगा थोड्या वेळाने मला सांगितलं, फादर मला तुमच्याशी माझा हृदय मोकळा करायला वाटते. खरं सांगितलं तर आमलाश्रमच्या गेटच्या आतमध्ये येताना मला वाटलं होता इथून शुद्ध होऊनच जायचं म्हणून. तरी फादर तुमच्या समोर आल्यावर मला वाटलं काही बोलायचं नाही. त्यांनी मला सांगितलं, फादर हे मला कळाले परीक्षा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रिय बंधू भगिनींनो, हा जो मुलगा आहे त्याने अंमलाश्रममध्ये आलेल्या क्षणामध्ये त्याने पक्का निर्णय घेतला, मी जीवनामध्ये माझा येशूला आता माझा खास व्यक्ती म्हणून स्वीकार करणार. माझा खास म्हणून येशूला स्वीकार करणार. हालेलुया. अंतःकरणापासून त्याने माझ्याशी अनेक गोष्टी बोलली. हालेलुया. हा मुलगा परदेशात जाण्यासाठी भरपूर कष्ट गेलेले, प्रयत्न केलेले एक मुलगा आहे. मी त्या मुलाला समजावून दिलं, बाळा तुझ्या विषयी
देवानी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ते 3 आठवड्यापूर्वी आम्ही अमलासमध्ये प्रार्थना करताना देवाने आम्हाला त्या गोष्टी दाखवून दिल्या होत्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. परमेश्वर सर्व गोष्टीमध्ये पक्का प्लॅनिंग करत आहे. परमेश्वर पक्का मार्गदर्शन देत आहे. हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, धन्यवाद येशू. तुमच्या प्रवासासाठी आम्ही प्रार्थना करतो बसलो. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गाडीचा प्रवास कशा पद्धतीने होणार म्हणून प्रभूने सूचना दिली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सकाळच्या नाश्त्याच्या संबंधामध्ये प्रार्थना करताना प्रभूने एक संदेश दिला, काहीतरी थोडा गडबड आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. समर्पण करता मी प्रार्थना केली. सकाळी नाश्ता काही लोकांसाठी थोडासा कमी पडले असेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. प्रत्येक गोष्टीच्या विषयी पवित्र आत्मा आपल्याला सूचना देत आहे. थोडक्यात बोललं तर हा जो मुलगा आहे त्याने देवाच्या वचनाच्या आधाराने एक पक्का निर्णय घेतला, मी माझा दारू सोडतो. प्रेज द लॉर्ड. त्यांनी स्वतःहून मला बोलले, मी मम्मीला पप्पाला थोडासा अंदाज आहे तरी मम्मीकडे मी खोटे बोलून मम्मी पासून या गोष्टी लपवून ठेवून मी सर्व नाटक करतो होतो. हालेलुया. तरी मला कळालं माझ्या देवाच्या डोळ्यापासून काहीही लपत नाही म्हणून. हालेलुया. प्रिय बंधू बहिणीनो, या मुलाने पक्का एक निर्णय घेतला आणि देवाच्या कृपेने इथून तो घरी गेला. जाताना मी त्याला सांगितलं, तू जमलं तर एक 5 रिट्रीट कर. हालेलुया. हा घरी गेला. प्रत्येक रिट्रीटला हा अमलासकडे यायला बघतो. इतक्यात त्याला इंटरव्ह्यूचा कॉल येणार. प्रेज द लॉर्ड. हा त्यांच्या तोंडावर बोलायचा नाही, मला 5 रिट्रीट करायचं आहे. हालेलुया. 3 रिट्रीट त्यांनी अमलासमध्ये पूर्ण केला. येशूने सांगितलं, तुझा काम झालं. तू आता 4थं रिट्रीट आणि 5वा रिट्रीट जेव्हा तू परत येणार, कामावरून परत जेव्हा येणार तेव्हा आलं तर बसेल. प्रेज द लॉर्ड. 4थं रिट्रीट अमलासमध्ये चालू झाले तेव्हा हा मला एअरपोर्ट मधून फोन केला, फादर माझ्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करा. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. लूका वर्तमानामध्ये आपण पाहिलेले गोष्ट असे आहे, सिमोन रात्रभर कष्ट केला, काहीच भेटलं नाही. हालेलुया. येशूचे वचन ऐकले, त्यांना भरभरून मिळालं. त्यांनी येशूला तेव्हा काय बोलले आठवत आहे? येशूला त्यांनी बोलले की मी पापी आहे, माझ्यापासून लांब जा. हालेलुया. येशूला सांगितलं लांब जा, मी पापी आहे. हालेलुया. खरोखर ज्या लोकांना येशूच्या जवळचा अनुभव मिळत आहे ते लोकांना कळत बोलणार, मी पापी आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. तुमच्यामध्ये कोणाला तरी झोपेच्या समस्या आहे, ज्यांना झोपेच्या समस्या होत आहे त्या व्यक्तीला पवित्र आत्मा
आज स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी छातीच्या एका साइड मध्ये खूप दुखणे त्रास होत आहे, प्रभू त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे. कोणाला तरी पूर्ण हाताला एक दुखणे आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. ते कोणाला आहे, एक हात दुखत होता, ते कोणाला आहे. हालेलुया. पटकन हात वर करून खाली करू शकताय. असे कोण असेल तर पटकन हात वर करून खाली करू शकता. हात खाली करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी घरी तुमचा पप्पा खूप रडत रडत बसलेले तुम्हाला दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या तरी घरी पप्पा रडत आहे, ते तुम्हाला दिसत आहे. अशा काही असेल तर येशू त्या तुमच्या पप्पाचा दुःख येशू आज दूर करून देत आहे. हालेलुया. ऍसिडिटीचा त्रास भरपूर होत आहे, असे तुमच्यामध्ये कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. हालेलुया. मानेचा दुखणे कोणाचा तरी आता परमेश्वराने दूर केलेला आहे. पायाच्या गुडघ्याच्या वरती मांडीला दुखणे त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी घरी कोणाला तरी असेल जे बीपीचा त्रास खूप होत आहे, असे कोणाला तरी तुम्ही इकडे असताना परमेश्वर बरेपणा देत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रार्थनापूर्वक तुम्ही वरती येत होता तेव्हा परमेश्वराने तुमच्यामध्ये अनेक लोकांचा निरनिराळा त्रास देवाने दूर केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.